नमस्कार. क कायद्याच्या ह्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याकडे अण्णासाहेब टेकाळे ह्या स्टुडिओमध्ये आले आहेत. त्यांचं आपण स्वागत करतोय. अण्णासाहेब शहाजीराव टेकाळे, अध्यक्ष महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम, उपाध्यक्ष अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघ आणि सदस्य ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कार्यकारी समिती महाराष्ट्र शासन. गेल्या अनेक दशकांपासून ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित असलेलं हे व्यक्तिमत्व केवळ धोरणात्मक पातळीवरच नाही तर प्रत्यक्ष तळागाळात जाऊन ज्येष्ठांचे प्रश्न सोडवणारे अण्णासाहेब टेकाळे आज राज्यातील ज्येष्ठ नागरिक संघाचा आवाज बनले आहेत. म्हणूनच त्यांना संघटनेचं संकटमोचक असं मानलं जातं. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीचे अशासकीय सदस्य म्हणून आरोग्य क्षेत्रातही सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा मोलाचा सहभाग आहे. ज्येष्ठांच्या पेन्शनचे प्रश्न असोत, ज्येष्ठांची सुरक्षा, आरोग्य सुविधा असोत आणि त्यांच्या सन्मानाचं रक्षण असो, प्रत्येक लढ्यात अण्णासाहेबांचं मार्गदर्शन दिशादर्शक ठरलं आहे. प्रशासकीय अनुभव आणि सामाजिक जाणीवेचा संगम असलेलं हे अनुभवी व्यक्तिमत्व आता आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या कल्याणकारी योजना आणि ध्येय धोरणावर मार्गदर्शन करणार आहेत. चला तर पाहूया त्यांचे दीर्घ अनुभवाचे बोल. ज्येष्ठ नागरिकांचे जे प्रश्न असतात आणि जे सरकार दरबारी असतात त्यांच्याशी समन्वय साधून त्यांना न्याय मिळवून देणं, ते याविषयी जरा तुम्ही आमच्या प्रेक्षकांना फेस्कॉमविषयी, त्याच्या कार्याविषयी परिचय करून द्या. नमस्कार. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ म्हणजेच फेस्कॉम राधाकृष्ण भट साहेबांनी 12/12/1980 साली या संघटनेची स्थापना केली. खरं तर त्यांचं वय कमी असताना देखील त्यांनी या संघटनेसाठी एक दूरदृष्टीपूर्ण विचार केला आणि फेस्कॉम नावाची संघटना स्थापन केली. जरी 12/12/80 साली स्थापना केली असली तर आज ह्या संघटनेला 45 वर्ष झालेले आहेत. या 45 वर्षामध्ये या संघटनेचा मोठा वटवृक्ष निर्माण झालेला आहे. आज राज्यामध्ये जवळपास 6500 ज्येष्ठ नागरिक संघ असून आमच्या माता भगिनीचे 670 महिला संघ आहेत. म्हणजे एक प्रकारे हा संघटनेला मोठी बळकटी मिळालेली आहे आणि जवळपास 15 लाख लोक या संघटनेशी जोडले गेलेले आहेत. आमचं संघटनेचं काम एकच आहे. ज्येष्ठ नागरिक जो वयाची 60 पूर्ण करतो त्याला ज्येष्ठ नागरिक संबोधलं जातं. अशा 60 पार केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना उर्वरित आयुष्यामध्ये सुखानं, समाधानानं, आनंदानं जगता आलं पाहिजे आणि त्या जगण्यासाठी जे जे काही करता येईल, शासन दरबारी करायचं असेल शासन दरबारी, समाजामध्ये करायचं असेल समाजामध्ये, कुटुंबासाठी करायचं असेल कुटुंबामध्ये, या ज्या काही सोयी सवलती, आनंदी वातावरण करण्यासाठी ज्येष्ठांचं हे जे आयुष्य आहे ते आनंदमय जाण्यासाठी ही संघटना काम करते. आणि या संघटनेत काम करत असताना ज्येष्ठांच्या अनेक प्रकारच्या समस्या असतात. आरोग्याविषयी समस्या, संरक्षणाची समस्या, प्रवासाची समस्या, आर्थिक पाठबळ नसणं, सर्वच घरामध्ये काही मुलं कमवते असतील असंही नसतं, 9% लोकांना पेन्शन मिळते, 91% लोकांना पेन्शन मिळत नाही, त्याच्यामुळे आर्थिक दरी निर्माण होते. अशा वेळेस ह्या उर्वरित आयुष्यामध्ये 2-4 गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत, संरक्षण, आरोग्य सवलत, प्रवास सवलत, यासाठी आम्ही संघटना राज्यभर चांगलं काम करत आहे. आणि या संघटनेच्या मार्फत ज्येष्ठांचे प्रश्न सरकार दरबारी मांडून त्यांच्याकडून न्याय मिळवून ज्येष्ठांना न्याय देणं हे आमचं पहिलं काम आहे. आणि जवळपास आम्ही गेली आता 45 वर्ष हे काम करत आहोत.
या 45 वर्षामध्ये ज्या काही सोयी सवलती मिळाल्या त्या फार चांगल्या प्रकारे आता सरकारनं यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि आम्ही ज्या सोयी सवलती मागितल्या त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे असं कधी होत नाही पण झालं असं. मी आपल्याला एक सांगतो, मी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना 15 मेला पत्र दिलं. असं कधी होत नाही. 15 मेला पत्र दिलं, 17 मेला मीटिंग झाली आणि 19 जूनला JR झाला. मी गेली जवळजवळ 30 वर्ष मंत्रालयात काम करतो आहे, असं कधी झालं नाही. आणि सरकारनं ज्येष्ठासाठी जे पाऊल उचललं ते ज्येष्ठांचा दिलासादायक आधार देणारं ठरलं, याचा मला आनंद आहे. मला तुम्हाला एक दुसरा प्रश्न विचारायचा आहे की ज्येष्ठांसाठी जो कायदा झालेला आहे आणि प्रामुख्याने त्या कायद्यामध्ये ज्येष्ठांचा उदरनिर्वाह आणि चरितार्थ हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांची जर संपत्ती बळकवली असेल तर ती परत मिळवून देणं इत्यादी. ग्रामीण भागामध्ये महिला बऱ्याच राहतात, मुळामध्ये महिला जास्ती जगतात. आणखीन ते जास्ती जगल्यामुळे त्यांना वृद्धत्वामध्ये सगळ्यात जास्ती त्रास होतो. तर अशा वेळेला हा कायदा आहे तो त्यांना जास्तीत जास्त प्रभावी ठरावा आणि आपण ज्याला म्हणतो ही यंत्रणा निर्माण झालेली आहे ट्रायब्युनल, त्याच्यामध्ये 90 दिवसाच्या आतमध्ये त्यांना निकाल मिळावा यासाठी शासनाने अधिक काय करण्याची गरज आहे ह्याच्यावर तुम्ही प्रकाश टाका. आपलं म्हणणं बरोबर आहे, आपण सुधारलो पण काही समाजा ठिकाणी कुटुंबामध्ये संस्कार कमी पडले. आपण ज्या मुलाला घडवलं, त्याला मोठं केलं, त्याच्याला स्वतःच्या पायावर उभं केलं आणि तोच मुलगा किंवा मुलगी जर आईवडिलांना घराच्या बाहेर काढून त्याच्यावर अत्याचार करत असेल तर त्याचं नियंत्रण सरकारनं करणं कर्तव्य आहे. त्यासाठी आपला 2007चा माता पिता पालनपोषण कायदा जो केलेला आहे त्याची खरं तर गरज पडू नये अशी आमची धारणा आहे. पण काही वेळा समाजामध्ये जेवढ्या चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या 1-2 प्रवृत्ती अशा पण निघतात, त्याचा समाजाला त्रास होतो आणि अशा ज्या लोकांना संरक्षण देणं हे कायद्याचं कायद्याचं काम आहे. पण आमची संघटनेसाठी तळागाळात जाऊन काम करते. मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो, लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा आणि मुरुम या ठिकाणी जे 2007चा कायदा आहे, SDM म्हणतात त्याला, प्रांत अधिकारी यांच्याकडे या कायद्याची सुनावणी होते. 90 दिवसात त्यांना सुनावणी घेणं भाग असतं. पण काही वेळा असं असतं की जो अधिकारी, काही आम्हाला अशी माहिती मिळते की काही ठिकाणी हे सगळे ट्रिब्युनल चालत नसतात. तर आम्ही आता सरकारला विनंती केली, जिल्हाधिकाऱ्यामार्फत सगळ्या ट्रिब्युनलला या बाबतीत अपडेट राहायला सांगितलेलं आहे आणि सरकारने त्याबद्दल निर्देश दिलेत. मी जे 2 उदाहरणं आपल्यासमोर सांगतो आहे की ज्याच्या घरामध्ये 18 एकर जमीन होती आणि त्या 18 एकर जमिनीचं मुलांनी वाटण्या केल्या आणि आईवडिलांना सांगितलं आता आम्ही वाटण्या केल्यात, तुम्ही आता तुमचं बघा. त्यांच्या वेळेस त्यांना असं वाईट वाटलं, पण वाईट वाटून करतात काय, तक्रार करत नाही. जनरली मुलीबद्दल पोलिसमध्ये तक्रार करत नाहीत. कायद्यात एक तरतूद आहे की आईवडिलांनी जरी तरतूद केली नाही तर त्रयस्थानं संघटनेनं जरी पोलीस कंप्लेंट केली किंवा असं अत्याचार होते आईवडिलावर तर ती सरकारला दखल घेणं या कायद्यात बंधनकारक आहे. आणि ह्या 2 अधिकाऱ्यांनी SDMने म्हणजे प्रांत अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन, असं कधी घडत नाही महाराष्ट्रात, पहिल्या वेळेस असं घडलं आहे की त्यांनी त्यांच्या घरी जाऊन न्यायालय बसवलं, पंचनामा केला, पंचाचे साक्षी घेतल्या आणि त्यांना तिथंच जबाब घेतले आणि जाग्यावर निर्णय दिला. म्हणजे माझ्या ऐकण्यात अशा 2 केसेस पहिल्या वेळेस आल्यात. निर्णय होतो 3 महिन्यानं 2 महिने होतो आणि त्यांची मर्यादा आपली अशी आहे की तुम्हाला जे त्यांना आईवडिलांना हे द्यायचं आहे, पालनपोषण भत्ता द्यायचा आहे, तो कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की 10,000 वर देता येत नाही. पण हे अधिकाऱ्यांनी कायद्याचा वापर चांगल्या गोष्टीसाठी केला आणि ते 10,000चं मर्यादा ओलांडून 12,000 रुपयाचा फायदा त्या कुटुंबाला दिला. म्हणजे भारतातली पहिली केस असेल. तर यासाठी आम्ही सरकारला विनंती करतो आहे की असे जे प्रांत अधिकारी आहेत त्यांना प्रोत्साहन द्या. म्हणजे बाकीचे प्रांत अधिकारी जे धीमे काम करत आहेत त्यांच्या प्रोत्साहन घेऊन अशा प्रकारे चांगलं काम करतील आणि जो कायदा आहे त्याचा अंमलबजावणी आणि कायद्याची भीती असली ना की मग प्रश्न बरेच मिटले जातात. त्याच्यामुळे मला वाटतं की हा जो कायदा आहे आपण म्हणला की, आणि मूळ मुद्दा काय माहीत आहे का, एखादा पुरुष आपल्या कुटुंबामध्ये वडील, आई फार हळवी असते, ती मायाळी असते, वडीलसुद्धा मायाळी असतो पण तो झाकून ठेवतो. पण अशा वेळेस की मुलाविरुद्ध पहिली तक्रार करायला आई तर कधीच धजावत नाही. वडील एखाद्या दिवस तयार झाला तरी तो सुद्धा म्हणजे नाईलाजून होतो. पण तुम्ही जे म्हणताय की 53% महिला आहेत त्याच्यामुळे त्यांचं प्रमाण वाढलं आहे. पण आम्ही आता काळजी घेतो आहे की भविष्यात महिला किंवा पुरुष कुठल्याही ज्येष्ठ नागरिकावर जर समजा अत्याचार झाले तर आम्ही असं करणार की त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या समोपचारानं मिटते का बघतो, नाही तर कायद्याचं बळकं त्यांना दाखवणार, जेणेकरून आमचा ज्येष्ठ नागरिक उर्वरित आयुष्य सुखानं जगेल.
हां, ही अतिशय महत्त्वाची आपण माहिती दिली आहे. कारण ट्रायब्युनल म्हणजे HDOs आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये, पण बऱ्याच वेळेला काही वेळेला प्रकरणं पेंडिंग राहतात. तर हे जे 2 उत्तम उदाहरणं दिलेली आहेत, तर मला असं वाटतं हे उदाहरण ऐकून बाकीचे जे ट्रायब्युनलचे HDO अधिकारी आहेत त्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळेल ह्याबद्दल मला खात्री आहे. सरकारने काही चांगली ध्येय धोरणंसुद्धा आखलेली आहेत. आपला ज्येष्ठ नागरिक कायद्यानंतर आपण एक धोरण पण आखलेलं आहे. ते कधी सुरू झालं आणि धोरणाची किती अंमलबजावणी झाली ते आपण थोडक्यात सांगाल का? मी इतिहास सांगतो ह्या जागतिक धोरणाचा. 1999 जागतिक धोरण सुरू झालं ज्येष्ठ नागरिक, आणि 2004 राज्यात म्हणजे देशामध्ये आपलं भारतामध्ये आलं. 4 नंतर 2013 महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नागरिक धोरण मान्यता मिळाली. 13 नंतर 2018 ज्येष्ठ नागरिक धोरणाचा जो GR ज्या शास्त्रीय निर्णयामार्फत आपण अंमलबजावणी करतो तो निघाला. आपल्याला थोडेसे क्षणभर विश्रांती घेतली पाहिजे. प्रेक्षक हो, कुठे जाऊ नका. आपण एक क्षणभर विश्रांती घेत आहोत. विश्रांतीनंतर पुन्हा आपण आपल्या इंटरव्ह्यूला सुरुवात करूया. टेकडे साहेब, तुम्ही मगाशी आपल्या ज्येष्ठ नागरिक धोरणाविषयी बोलत होतात, त्याविषयी आपण पुन्हा तो विषय सुरू ठेवूया. 2018 महाराष्ट्र सरकारनं जे ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केलं त्याच्यावर शासन निर्णय निर्गमित झाला. शासन निर्णय निर्गमित झाला म्हणजे ते अखर्चिक धोरण होतं. पण काही गोष्टी अशा असतात की ज्याच्यावर खर्च करावा लागत नाही, पण त्याची इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे, त्याची सुधारणा झाली पाहिजे. म्हणून आम्ही शासनाकडं आता मुख्यमंत्री महोदयाकडं काही विनंती केल्या की काही गोष्टी आहेत आणि काही गोष्टी करणं बाकी आहेत. तर सरकारनं याबाबतीत सकारात्मक भूमिका घेतली आणि आम्ही जे प्रश्न मांडले सरकारसमोर ते मला आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतो की शासनासमोर त्या मीटिंगमध्ये मे 2023च्या मीटिंगमध्ये आम्ही खरं तर 7च प्रश्न मांडले होते. आपण सुद्धा त्या मीटिंगला होतात. मुख्यमंत्र्यासमोर आपण 7 प्रश्न मांडले आणि मुख्यमंत्र्यांनी 9 प्रश्न आपले मंजूर केले. म्हणजे असं काही वेळा पॉझिटिव्ह मिळालं म्हणजे आम्हाला बरं वाटलं की शासन हे सरकार म्हणजे आपल्या ज्येष्ठाचे पाठीमागं आहे आणि जे निर्णय घेतले ते सुद्धा फार अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिला निर्णय सरकारनं घेतला की देशाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना ज्या ज्येष्ठ नागरिकांनी आपली वयाची 75 म्हणजे अमृतोत्सव साजरा केला आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना ST महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये मोफत प्रवास देण्याची सवलत जाहीर केली. असं सवलत जाहीर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे आणि याचमध्ये शासनाने निर्णयसुद्धा घेतला आहे. आता दुसरं काम आहे, ज्येष्ठ नागरिकांना घरात बसू वाटत नाही. त्यांना काय पाहिजे असते, विरंगुळा केंद्र, डे केअर सेंटर. कारण घरात बसून समवयस्क घरात नसतात ना, मग अशा वेळेस बाहेर जाऊन मित्र एकत्र जमणं ही संकल्पना नवी मुंबई महापालिकेनं सुरुवातीला राज्यामध्ये सुरू केली आणि आज अखेर नवी मुंबई महापालिकेत 35 ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आहेत आणि राज्यामध्ये जवळपास मी आता माहिती घेतली 395 ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आहेत राज्यामध्ये. वी आर फर्स्ट. देशामध्ये एवढे विरंगुळा केंद्र कुठेही नाहीत. आणि विरंगुळा केंद्राचा उद्देश काय की आम्ही तिथं जातो, गप्पा मारतो, गोष्टी करतो, सुख दुःख सगळं वाटतो. तिथं पेपरची सोय असते. अत्याधुनिक विरंगुळा केंद्र आहेत. पेपर आहे, TV आहे, जॉगिंगसाठी लागणारं साहित्य आहे, पुन्हा व्हीलचेअर आहेत, बऱ्याच प्रकारच्या सोयीसुविधा आहेत. डे केअर सेंटरची मागणी आम्ही केली होती आणि शासनानं पहिल्या वेळेस 2023च्या बजेटमध्ये अधिकृतपणे ग्रामपंचायत स्तरापासून ते महानगरपालिकापर्यंत ज्येष्ठ नागरिकासाठी विरंगुळा केंद्राची निर्मिती करावी असं बजेटमध्ये सुरू केल्यानंतर हे बजेट धोरण जाहीर झाल्यानंतर या विरंगुळा केंद्राला गती मिळाली, त्याच्यामुळे ह्याची वाढली. दुसरं आम्ही असं मागणी केली होती की आपल्याला कल्पना असेल की ज्येष्ठ नागरिकाचं आरोग्य फार महत्त्वाचं आहे. एखाद्या माणसाला रोग झाल्यानंतर उपचार करतील, पण आम्ही जी कल्पना मांडली, आम्हाला कल्पना सुचली ती आम्ही सरकारसमोर मांडली. कल्पना काय होती की कव्हर आहे, 5 लाखाचं कव्हर आहे, पण आम्हाला ते कव्हरच घ्यायचं नाही. मग ते मुख्यमंत्री म्हणले मला काय करायचं. मी म्हणलं सर एक साधी गोष्ट आहे की प्रत्येक ज्येष्ठ नागरिक जे वयाची 60 पूर्ण केली त्याची वयातून 2 वेळा मोफत आरोग्य तपासणी करा. म्हणजे प्रत्येक 6 महिन्याला तिची आरोग्य तपासणी मोफत करा आणि त्या तपासणीमध्येच काय दुर्दैवानं काय आढळलं तर फर्स्ट स्टेजला जो कुठला रोग असेल निदान झाल्यानंतर त्याच्यावर उपचार करणं सरकारलाही सोपं, आम्हालाही सोपं. आणि असं आपण जी मागणी केली वर्षातून 2 वेळा मोफत आरोग्य तपासणी, सरकारने ही सुद्धा मागणी मान्य केली. तसा शासन निर्णय जाहीर झालेला आहे.
आता दुसरी कल्पना आपल्याला अशी होती, मागणी होती की ज्येष्ठ नागरिक, जे कोण ज्येष्ठ नागरिक आहेत दारिद्र्य रेषेखाली असतात, ज्यांचं उत्पन्न कमी असतं. आता दारिद्र्य रेषेखाली ॲज ऑन टुडे वर्षाची मर्यादा आहे 25,000 रुपये. आम्ही सरकारकडे मागणी केली की ही मर्यादा वाढवा. पण ह्या मर्यादेमध्ये जे BPLचे म्हणजे दारिद्र्य रेषेखाली ज्येष्ठ नागरिक होते त्यांना किती हे मिळतं माहिती आपल्याला? फक्त 600 रुपये. आम्ही मागणी केली 3,000ची. मग 600 सरकारनं 1,000 केलं आणि आता ॲज ऑन टुडे 1,500 रुपये. म्हणजे काही का होईना तो फरक पडला. आमची मागणी जरी 3,000 असेल, सरकारनं दिलासा दिला. दुसरं महत्त्वाचं, आणखी छोट्या छोट्या मागण्या आहेत पण त्या फार महत्त्वाच्या ज्येष्ठासाठी. आपल्याला मला कल्पना असेल की महाराष्ट्रामध्ये 788 पोलीस स्टेशन आहेत. आता पोलीस स्टेशनमध्ये जे लोक काम करतात ते आपलेच असतात, ते काय फॉरेनवर आलेले नाहीत, पण त्याचं वागण्याची प्रवृत्ती वेगळी असते जरा. आणि मग ज्येष्ठ नागरिकांना आमच्यासमोर अशा काही गोष्टी आल्या की ज्येष्ठ नागरिकांना तिथं बऱ्याच वेळा अपमान सहन करावा लागला, काही वेळा त्यांना ते सहन झालं नाही. म्हणून आम्ही मुख्यमंत्री महोदयाकडे विनंती केली की प्रत्येक पोलिसमध्ये ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष निर्माण करा, आणि रोज तिथं जायचं नाही ज्येष्ठ नागरिकांना. आठवड्यातले 2 दिवस आम्हाला ठरवून द्या. या दिवशी तुमची तक्रार असेल, मग कुठली तक्रार असेल, शेजारीची तक्रार असेल, कचऱ्याची तक्रार असेल, पर्यावरणाची तक्रार असेल, ट्रॅफिकची समस्या असेल, त्याने आठवड्यातले 2 दिवस तिथं जाऊन हे आपल्या घरानं मांडायचं. एक तर त्या पोलिसावर अतिरिक्त ताण असतो ड्युटीचा, पण हे त्याच्यामुळे आम्ही 2 दिवस मागणी केली. आणि आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्रामध्ये 788 पोलीस स्टेशनमध्ये ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष सुरू झालेत. ह्याला काही पैसे लागले का? नाही, यंत्रणा तीच आहे. दुसरं असं की आपलं जे धोरण जाहीर झालं, 1 ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस आहे. काही वेळा काही अधिकारी साजरा करायचे, काही करत नव्हते. आता आपण असा निर्णय घेतला, सरकारला मागणी केली की 1 ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन सर्व कार्यालयामध्ये दरवर्षी साजरा करण्यात यावा. आणि याची सुरुवात 2022पासून झाली आणि आता महाराष्ट्रामधल्या प्रत्येक कार्यालयामध्ये 1 ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक साजरा करतात. त्या ठिकाणी ज्येष्ठांचं कार्य, त्याच्याबद्दल माहिती, त्या भागातले ज्येष्ठ नागरिक ज्यांनी समाजासाठी सेवा केली, काही गुणगान केलं, अशाचा सन्मान करणं, त्यांना व्यासपीठावर स्थान देणं, अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून त्यांचा सन्मान ठेवण्याचं काम केलं. दुसरं आपल्याला कल्पना असेल, आयुष्यमान भारत एक हे आहे, महात्मा फुलेला कनेक्ट केलेली योजना आहे. त्याची समिती नव्हती, ती सरकारला आम्ही स्थापन करायला लावली, 2023मध्ये झालं. आता दुसरी एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. मला जवळपास माझा सह्याद्रीलाच मुलाखत होती माझी, सह्याद्रीमध्ये 2022मध्ये कदाचित असेल, नाही कोरोनाच्या आधी. आणि आपल्या राज्यामध्ये पेलेटिव्ह केअर वॉर्ड म्हणजे काय? पेलेटिव्ह केअर वॉर्ड म्हणजे काय? एखादा पेशंट जगणार नाही, तो उपचार करूनसुद्धा जगणार नाही, मरणावस्थेत आहे, काय म्हणतात ब्रेन डेड आहे, अशा वेळेस त्याला काय करायचं? त्याला आपण सपोर्टिंग सिस्टीम देऊन जीवन ठेवतो आहे. पण आम्ही म्हणलं की मग असे वार्ड भारतामध्ये नाही आहेत. फक्त आपल्या केईमध्ये एक वार्ड होता, केरळमध्ये असे वार्ड मी बघितलेले आहेत. म्हणून राज्य सरकारला विनंती केली की कमीत कमी एका जिल्ह्यामध्ये 10 कॉट पेलेटिव्ह केअर वॉर्डचे निर्माण करून जीवन तो काय, कारण तो ज्येष्ठ नागरिक किंवा जो कोण असेल तो मरणावस्था अवस्थेत आहे, तो जगणंच शक्य नाही, पण त्याला मरण यातना भोगाव्या लागू नये म्हणून पेलेटिव्ह वॉर्डची मागणी केली. आणि आपल्याला सांगायला अत्यंत आनंद वाटतो, राज्यातल्या 36 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला 5 वॉर्डची 5 बेडची पेलेटिव्ह केअर वॉर्ड सुरू करण्यात आलेले आहेत. म्हणजे मरतानासुद्धा एखादा ज्येष्ठ नागरिकाला यातना भोगू नये ही काळजी सरकारनं घेतली, त्याचं मला सरकारचं अभिनंदन. एक महामंडळाचं पण मागणी पास झालेली आहे, त्याविषयी सांगा. 50 कोटीचं भाग भांडवल आहे, त्याचं मला असं वाटतं लवकरच पूर्तता होईल असं वाटतंय. हे मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण सरकारने एवढ्या योजना आणल्या. ही योजना कोण, आता महसूल विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, नगरविकास आहे, मेडिकल एज्युकेशन आहे, असे अनेक प्रकारचे विभाग आहेत. आणि ह्या सगळ्या योजना एकत्रित राबविण्यासाठी ही महामंडळ संकल्पना आपण मांडली. आपण त्या बैठकीला होतात मुख्यमंत्र्याकडं. मुख्यमंत्री साहेबांना चिठ्ठी दिली साधी की असं असं पेंडिंग आहे, कारण यंत्रणा आहे सगळ्या, पण नियंत्रण कुणाचं? एका महामंडळाच्या खाली ते आलं तर आम्ही असं म्हणलं की वन अम्ब्रेला, एका छत्रीखाली, एका यंत्रणेखाली ही सगळ्या योजनाचं कार्यान्वित करणं, त्याची अंमलबजावणी करणं असं करावी. आणि आमची मागणी सुरुवातीला अशी होती की आयुक्तालय करावं. पण सरकारला मी मीटिंगमध्ये डायरेक्ट म्हणलं की सर, आयुक्तालय करण्यापेक्षा आपण महामंडळ करा. आपण एवढे महामंडळ केलेले आहेत आणि ते कार्यान्वित आहेत. मुख्यमंत्र्याला ती संकल्पना आवडली आणि त्या आपण कल्पना असेल की त्याच मीटिंगमध्ये त्यांनी ज्येष्ठ नागरिक महामंडळ जाहीर केलं. आता ज्येष्ठ नागरिक महामंडळ जाहीर केलं म्हणजे उद्देश काय आमचा होता
की ह्या योजना एक छत्री अंमल खाली संनियंत्रण करण्यासाठी, कोऑर्डिनेशन करण्यासाठी याचा फायदा होईल आणि तो झालं. आणि आपल्याला परत सांगतो की ज्येष्ठ नागरिक महामंडळ करणारं देशातलं हे पहिलं राज्य आहे. बरोबर. आणि ते आत्ता त्याला 50 कोटी निधी दिला आहे, त्याची प्रोसेस चालू आहे. आणि आत्ता आम्ही वेळ मागितली मुख्यमंत्र्याकडं किंवा लवकरच आम्हाला वेळ द्या, म्हणजे पुढचा जो प्रोसेस आहे त्याची संनियंत्रण कमिटी नेमणं वगैरे वगैरे, त्यासाठी आम्ही त्या पुढं आहेत. दुसरं महत्त्वाचं सांगतो, कारण असं जगात कुठं झालं नाही. आपण आरोग्यासाठी कव्हर मागितलं, 1 लाखाचं 5 लाख केलं. आता परत प्रश्न आला की एखाद्या हॉस्पिटलला आम्ही गेलो, तिथं गेल्यानंतर लगेच आम्ही ॲडमिट केलं, कोण बघणार त्याचं? तिथं आम्ही आरोग्य दूत नेमायला सांगितले. आणि हे होतं का नाही, मुख्यमंत्री साहेब म्हणले, मी म्हणलं सर आम्हाला त्या कमिटीवर घ्या ना. तर म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? म्हणलं आमचे ज्येष्ठ नागरिक तिथं गेले, त्यांना जर वेळेवर उपचार मिळाला नाही तर त्याला त्रास होईल, मानहानी होईल. त्याची इतके 60 वर्षे केलेली सेवा, त्याचा आदर केला जाईल. तर मुख्यमंत्र्यांनी मग मला विचारलं काय करायचं. तर मी साहेबांना सरच सांगितलं की जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक संनियंत्रण समिती आहे, जिल्हा तक्रार निवारण समिती, त्याच्यावर आमचे 2 प्रतिनिधी घ्या म्हटलं. साहेबांनी लगेच यस म्हणलं. माझ्यासमोर माननीय सचिव साहेबाला विचारलं की काय अडचण नाही का. सचिव साहेब म्हणले हरकत नाही. ह्याला पैसे लागले का, बजेट प्रोव्हिजन करायला लागली का, नाही. आता राज्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या तक्रार निवारण समितीवर 36 जिल्ह्यात महाराष्ट्र फेस्कॉमचे प्रत्येक 2 प्रतिनिधी आहेत आणि राज्यावर मी काम करतो आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सरकारनं लक्ष घातलं, आम्हाला फार बरं वाटलं. आता क्षणभर विश्रांती घेऊया. विश्रांतीनंतर पुन्हा कायद्याचा ह्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. अण्णासाहेब, तुम्ही मगाचा मुद्दा मांडत होता, तर बरेचसे मुद्दे आपले झालेले आहेत आणि आपल्याकडे वेळ थोडाच आहे. तर तुम्हाला काही संदेश तरुण पिढीला आणि ज्येष्ठ नागरिकांना द्यायला आवडेल का? बरोबर. माझं असं म्हणणं आहे, ज्येष्ठाचं जसं वय वाढत जातं तसं त्यांच्या काही कल्पना पण वाढत जातात. आता बऱ्याच वेळा असं होतं की मी सांगेल तो मुद्दा घरात पटेल असं नाही, कारण आता ही तरुण पिढी आहे, तंत्रज्ञान आलं आहे, सगळ्या सोयी ते वाढल्यात. त्याच्यामुळे माझ्या काळात असं होतं, आता असं चालणार नाही. आणि म्हणून आम्ही सरकारला पण विनंती केली ती. आपल्याला सांगायला मला अत्यंत आनंद वाटतो की सरकारला मी एक विनंती केली की सर असं करा की एक शपथ घ्या शाळेतल्या मुलाकडून. 15 ऑगस्ट आपण घेतली शपथ. शाळेच्या मुलाकडून काय शपथ घेतली की मी ज्येष्ठावर अन्याय करणार नाही, ज्येष्ठावर अन्याय करू देणार नाही, अशा प्रकारची शपथ आपण 1,83,000 शाळेमध्ये घेतली. आणि ही शपथ घेणारं हे सुद्धा पहिलंच महाराष्ट्राचं आहे. म्हणजे बालमयावर ह्याचे संस्कार वेळेवर झाले. कारण आज आम्ही जात्यात आहे, ते पोत्यात आहेत, कालांतरानं ते पोत्यातले जात्यात येणार आहेत. त्याच्यामुळे आजच त्यांना कळालं की ज्येष्ठांचं काय अडचणी आहेत, आपण कसं वागलं पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही आता तरुण पिढीला आपल्या मार्फत विनंती करतो की तुम्हीसुद्धा भविष्यात ज्येष्ठ नागरिक होणार आहात. आता आम्ही जे काही भोगतो आहे ते तुम्हाला भोगायला लागू नये म्हणून चांगल्या सवयी करा, ज्येष्ठांचा आदर करायला शिका, आईवडिलांप्रती प्रेम जपा आणि त्यांच्या अडचणी समजून घ्या. ते आपलेच आहेत, तुम्हाला त्यांनी उभं केले. तसं तुम्हाला लहानपणी त्यांनी हात दिला मदतीचा, आता उतरत्या वयात तुमचा हात त्यांना द्या, हे महत्त्वाचं आहे. हा रिव्हर्स एंट्री आहे. म्हणजे लहानपणी तुम्ही त्यांना हात बोट धरून चाललं, तर आत्ता पुढं जाताना सुद्धा तुमच्या मदतीची आवश्यक आहे. म्हणून आम्ही आज सरकारकडे दुसरीसुद्धा मागणी केली आहे की 5वी ते 8वी अभ्यासक्रमामध्ये 2 धडे घ्या की संस्काराचे, ज्येष्ठाबद्दल, आपल्या वडिलाबद्दल, आईवडिलाबद्दल किंवा वडीलधार्जिण्याबद्दल कसं वागावं या संदर्भात त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि भविष्यात पुढच्या वर्षी जे अभ्यासक्रम येईल त्याच्यामध्ये येईल. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्येष्ठांनीसुद्धा वाद करू नये, कुटुंबात करू नये, शेजाऱ्याबरोबर करू नये, तर संवाद ठेवा. कारण संवादानं 2 राष्ट्रामधलं युद्धसुद्धा थांबतं आहे. आपण तर कुटुंबातले, नात्यातले, जवळचे माणसं असतो. त्याच्यामुळं माझ्या काळात असं होतं, आता तसं, असं काही करणार नाही. कारण आपण विनम्रता राहिलं पाहिजे आणि तडजोड करायला शिकलं पाहिजे असं मला वाटतं. अण्णासाहेब, आपलं म्हणणं अतिशय महत्त्वाचं आहे की वाद करू नये, संवाद हा अतिशय महत्त्वाचा असतो. आणि संवादाने बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या त्याच्यामधून बरेचसे ज्या अडचणी आहेत त्याच्यावर तोडगा निघू शकतो. प्रेक्षकांनासुद्धा आपल्या मुलाखतीमधून बरंचसं काही कळलं असेल, आपल्याला काही सांगायचं आहे का? हो, मी एक माझ्या ज्येष्ठ नागरिकांना एक साधा मंत्र देतो. आधा करो खाना, पानी पियो दुगना, चलना करो तिगुना, और जो
दूरदर्शन ने आज प्रोग्राम अरेंज किया है उसका आनंद बांटो 100 गुना. कारण आहार विहार हेच तुमच्या आयुष्याचे साथीदार आहेत. अतिशय महत्त्वाचा जाता जाताना तुम्ही आम्हाला संदेश दिलेला आहे. आता प्रेक्षकांना मला एवढंच सांगायचं की आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबूया. कायद्याचा हा जो कार्यक्रम आहे हा असाच सुरू राहणार आहे. पुढच्या भागात आपण लवकरच भेटूया. धन्यवाद. नव्या युगाची नवी कहाणी डोळ्यात वीज मनाभिमानी ज्ञानाच्या पानावरती निर्धाराने घेतो गिरवणी कायद्याचा कायद्याचा